बघा मम्मी काय बनवते आहे. मम्मी भजी बनवते आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूया. तर काय झालं, डुग्गूला खूप कढी आवडते म्हणून एवढा हॅपी होता ना. तुम्ही पण पहा कसा खुश होतोय. माझी मम्मी बेस्ट आहे. माझी मम्मी भजी बनवली. तर खरंच काय झालं माहिती आहे का, डुग्गूला आवडते कढी आणि ते मला लाड लावतो. लाड म्हणजे नाही का त्याच्यामध्ये की मम्मी मला खायला पाहिजे ना. अचानक मध्ये मी कढी बनवायला भजी बनवायचा विचार केला तर भजीमध्ये एवढा ओवा पडला की काय सांगू. आणि याचं नंतर रिॲक्शन तुम्हाला मिळेल यांनी खाल्ल्यास. कारण बघा आता ते काय बोलतील मला. कारण घाईमध्ये मी काय केलं, ओवा टाकला, अजवाईन टाकला आणि याच्यात थोडंसं तेल घेतलं कारण मी काढलं नव्हतं तेल. आणि ऐन टायमाला असं तळणीचे पदार्थ करायचे म्हटलं की सगळं तेल वगैरे काय व्हिडिओज वगैरे बनवले नाहीत, नॉर्मली असे बनवले असतील आय थिंक. तर मी आता ना सकाळी तर काय खिचडी बनवली होती आणि हे ब्लाउजेस काढून ठेवले आहेत. मला तुमच्याशी शेअर करायची त्याचे डिझाईन्स आणि होप सो की तुम्हाला आवडेल. आणि आता मी बनवणार आहे इथे बघा, बनवले आहे कढी. भात तर झाला आहे बघा, भात झाला आहे, कढी बनवली आणि तर फक्त खायचं राहिलं आहे. बनवून झालं आहे सगळं. आता मी हे सगळं आवरून घेते. आणि आज काय खिचडी दुपारची तशीच आहे ना म्हणून म्हटलं कढी भाजी बनवते आणि थोडासा भात घातला आहे. आज काय चपाती वगैरे बनवली नाही. यांना म्हटलं होतं भाकरी करते आणि काहीतरी भाजी बनवते लिक्विड टाईप. तर हे म्हटले नको कढीच बनव. कारण डुग्गू पण म्हटलं होता कढी आणि हे पण म्हटले होते आणि मी पण म्हटले होते. सो आम्ही बनवतो कढीच. इथे कसं आता झालंय सगळं. एक सकाळपासूनच तसं व्हिडिओ एडिटिंग करण्यातच गेलं आणि सिम्पल असं काहीतरी करत होते मी. मला ना घर आवरायचं होतं वरचं माळ्यावरचं, तेच करत बसले होते. ते भजी झाले आहे आणि मुलांना देखील पाहिजे होतं. मस्ती चालू आहे त्यांची. आता इंस्टाग्रामवर देखील मी छान छान असे व्हिडिओज अपलोड करत असते. तुम्हाला हवं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेकआउट करायला विसरू नका. आपली भजी झाली, पेपरमध्येच काढून घेते तोपर्यंत, नंतर त्याच्यात टाकते कारण खूप ऑइल होतं. माहिती आहे मला ह्याचं लागतं. माझ्याकडे मी फॉईल पेपर आणले पण हे व्रॅप पेपर नाही आणले. यांना म्हटली होती व्रॅप पेपरच घेऊयात आपण कागदाचे, पण त्यांनी काय घेतलं नाही. तर चला ती भजी झाली, मुलांना देते आणि याच्यामध्ये बाकीचे नंतर टाकून घेते. चला कंटिन्यू करूया. तर कढी वगैरे अशा प्रकारे झाली होती आणि याचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा होता. तर ह्यांनी काय रिॲक्शन वगैरे मला दिलीच नाही कारण ते म्हटले की घाई होती म्हणून जेवण वगैरे करून घेतलं आणि इथे मस्ती धमाल चालू आहे. तुम्ही पहा. आणि इथे रोजिष्णू बाथरूम मध्ये लपला आहे. आणि इथे ना रोजिष्णू बाथरूममध्ये जाऊन बसला आहे. किती वेळ झाला पप्पा घाबरवतील म्हणून. नुसती धमाल चालू होती. आधी देखील आम्ही खूप सारं एन्जॉय केलं पण हे कधीही म्हणतात कशाला व्हिडिओज काढते चांगलं खुशीमध्ये हे ते. तर म्हटले मला आवडतं, मला काढू द्या ना म्हणून मी काढत होती. पण हे रोजिष्णू काही यायला मागत नव्हता. अखेर त्यांनी ना शेवटी किती वेळ थांबून नंतर तो येतच नव्हता म्हणून त्यांनी लगेच कडी लावून घेतली. घाबरत बसला आणि त्यानंतर त्याचं सुरू बघा. हा ब्लॉग आवडला असेल
तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माईल करत राहा. राजश्री ब्लॉग्स, सिम्पल लाईफ, ब्युटिफुल मोमेंट्स. थँक्यू.